Hello everyone, in this video we will discuss examples of objects moving under uniform circular motion. तर काही ऑब्जेक्ट जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतात किंवा दे आर अंडर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहेत अशी काही एक्झाम्पल्स किंवा असे काही ऑब्जेक्ट्स आपण पाहूया. सो फर्स्ट एक्झाम्पल इज मोशन ऑफ अ मून अँड अर्थ. मून आणि अर्थची जी काही होणारी मोशन आहे इट इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सॅटेलाइट इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अर्थ. सॅटेलाइट हे पृथ्वीभोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होतात तर रोटेट होतात. किंवा सायक्लिस्ट ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. हा एक ट्रॅक आहे, एक सर्क्युलर ट्रॅक आहे. ह्या सर्क्युलर ट्रॅकवरती हे सायकल चालवणारे सायकल स्वार किंवा सायक्लिस्ट हे एका कॉन्स्टंट स्पीडनं काय करतात त्या ट्रॅकवरती ट्रॅव्हल करतात. सायकल ते ड्राईव्ह करतात. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अजून काही एक्झाम्पल द्यायची झाली तर ॲथलेट थ्रोज हॅमर ऑर डिस्क इन स्पोर्ट्स मीट. स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये आपण पाहतो की ॲथलेट्स हे हा एक असा स्पेरिकल बॉल असेल किंवा ही इथं असणारी एक डिस्क असेल, सर्क्युलर डिस्क असेल, तर ते डिस्क ती काय करतात थ्रो करतात. पण ते थ्रो करताना कसं करतात? Athlete holds the hammer or disc in hand and gives it a circular motion by rotating their own body. ते हा स्पेरिकल बॉल किंवा ही सर्क्युलर डिस्क थ्रो करण्याच्या अगोदर काय करतात? ते स्वतःभोवती गोल गोल फिरतात. स्वतःभोवती एक सर्क्युलर मोशन करतात आणि ती सर्क्युलर मोशन केल्यानंतर म्हणजे मी म्हणतो की इथं हा रेड कलर मध्ये असणार हा पॉइंट म्हणजे हे ॲथलेट आहेत, हे ॲथलेट आहेत, हा हा पॉइंट म्हणजे. आणि ते काय करत आहेत स्वतःभोवती एक सर्क्युलर मोशन करत आहेत, अशी स्वतःभोवती एक सर्क्युलर मोशन करत आहे. आणि ती सर्क्युलर मोशन करत 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 त्यांना एका कुठल्या तरी पर्टिक्युलर पॉइंटला किंवा पर्टिक्युलर एका पोझिशनला हा स्पेरिकल बॉल किंवा ही डिस्क एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये एका पर्टिक्युलर पोझिशनला त्यांना ती थ्रो करायची असते, फेकायची असते. तर ती पोझिशन आल्यानंतर ते काय करतात, म्हणजे सपोज ही एक पर्टिक्युलर पोझिशन आहे, ह्या पर्टिक्युलर पोझिशन मध्ये ह्या डायरेक्शन मध्ये त्यांना फेकायचे, त्यांना ही डायरेक्शन माहित आहे. तर त्या पोझिशनला आल्यानंतर मग ते काय करतात सर्क्युलर मोशन मोशन करत 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 करतात पर्टिक्युलर ह्या पोझिशनला तो ते काय करतात तो बॉल किंवा ती डिस्क थ्रो करतात, फेकतात. आणि मग ती डिस्क किंवा तो स्पेरिकल बॉल काय होतो त्या डायरेक्शन म्हणजे म्हणजे ही मी पर्टिक्युलर ह्या पोझिशनला जर थ्रो केलं तर ह्या पोझिशनला तो बॉल किंवा ती डिस्क काय होते ह्या डायरेक्शन ऑफ मोशन मध्ये ती मूव्ह होते किंवा फेकली जाते. आता इथं जर मी ती ही डायरेक्शन ऑफ मोशन बघितली तर ती का आहे, कशी आहे? जो हा सर्क्युलर पाथ आहे किंवा हे जे सर्क्युलर ऑर्बिट आहे, सर्क्युलर पाथ आहे, ह्या सर्कलला ती डायरेक्शन ऑफ मोशन का आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ह्या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे किंवा मी म्हणू शकतो की ह्या सर्कलला ती लाईन टँजन्शियल आहे. टँजन्शियल पाथ मध्ये ती डायरेक्शन ऑफ मोशन आहे. तर बऱ्याचदा आपण स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये हा हॅमर थ्रो किंवा डिस्क थ्रो हे एक्झाम्पल आपण लाईव्ह पाहतो, जिथं मध्ये हे हे ॲथलेट काय करतात एक रोटरी मोशन करतात, एक सर्क्युलर मोशन ते करतात आणि सर्क्युलर मोशन करून पर्टिक्युलर एका पोझिशनला ते काय करतात तो स्पेरिकल बॉल किंवा ते डिस्क थ्रो करतात. सो दीज आर ऑल व्हेरी प्रॅक्टिकल अँड ब्युटिफुल एक्झाम्पल्स ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. थँक्यू.